मित्रमैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या शरीरात जर ताकद नसेल, शरीर कमजोर झाले असेल, कमजोरी येऊन काहीही करण्याची इच्छा होत नसेल आणि यामुळे सतत चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे हा त्रास होत असेल, तर आपल्या शरीराला ताकद देणारा, शरीर मजबूत बनवून देणारा असा घरगुती आणि रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे। आणि बऱ्याच वेळेस आपल्या शरीरात ताकद नाही, यासाठी बरेच लोक शिलाजीतचा प्रयोग करतात। तर आज आपण घरच्या घरी शिलाजीत देखील तयार करणार आहोत, जे आपल्या शरीराला ताकद प्रदान करणार आहे। यामुळे शरीर धष्टपुष्ट होते, शरीराची ताकद वाढते व कमजोरी निघून जाते। शिलाजीत पेक्षाही जास्त फायदा आपल्याला यापासून होणार आहे। तर यासाठी एक छोटासा आल्याचा तुकडा घ्या व याची साल काढून हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व एका खलबत्त्यात टाका व 2 गावरान लसूण पाकळ्या। यासाठी जर तुम्ही गावरान लसूण पाकळ्या वापरल्या ना, तर यामुळे आपल्या शरीराला प्रचंड फायदा होतो। म्हणून मी प्रत्येक वेळी आपल्याला दाखवत असते व सांगत असते की गावरान लसूणचा वापर करा। दररोजच्या जेवणात देखील आपण गावरान लसणाचाच वापर करायला हवा। तर याप्रमाणे हे दोन्ही पदार्थ थोडेसे कुटून घ्या। याप्रमाणे कुटून घेतलेले दोन्ही पदार्थ एका पात्रात काढून घ्या आणि यामध्ये पाव चमचा भरून हळद पावडर यासाठी घरची घ्यायची आहे व 1 चमचा भरून ओरिजिनल मध यामध्ये टाकायचे आहे आणि हे संपूर्ण जे पदार्थ आहेत हे छान मिक्स करून घ्या व तयार झालेले जे मिश्रण आहे ना, हे झाले आपले नैसर्गिक, अगदी सहजतेने घरच्या घरी तयार केलेले शिलाजीत। हे तयार झालेले शिलाजीत सकाळी सकाळी उपाशी पोटी प्रथम 1 ग्लास भरून कोमट पाणी पिऊन घ्यायचे आहे आणि यानंतर तयार झालेले जे मिश्रण आहे हे मिश्रण आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे संपूर्ण मिश्रण चावून चावून खाऊन घ्यायचे आहे। असे जर तुम्ही केले आणि यानंतर जिमला गेलात तर तुम्हाला दुसरे तिसरे काहीही खाण्याची गरज लागणार नाही। तसेच तुमच्या शरीराची जी कमजोरी आहे, जे शरीर आपल्या चक्कर येतात, काहीही त्रास होतो, ते त्रास देखील सहजतेने निघून जातील। तसेच पोटांचे विकार देखील यामुळे निघून जातात। इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच होतो आणि हे आपण दररोज केले तरी देखील यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही, तर फायदा पूर्णपणे होतो। परंतु हे ताजे तयार करून लगेचच खाऊन घ्यायचे आहे आणि खाताना लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून खायचे आहे आणि खाल्ल्यानंतर अर्धा तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये, म्हणजे यापासून आपल्याला 100% फायदा होतो। तर मग आहे की नाही अत्यंत साधा, सोपा, घरगुती आणि नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।